तर नमस्कार मित्रांनो, सगळे कसे? जय श्रीराम सगळ्यांना. आणि आजचा व्लॉग आहे ना आपला भरपूर महत्त्वाचा होणार आहे. आणि या व्लॉगमध्ये ना एकंदरीत आपल्याला 3 वर्षाची मेहनत कशी असते ना, 3 वर्षाची मेहनत जे 10-20 जणं सुरुवात होती ते नंतर 200-300 जणांमध्ये परावर्तित होतात त्या टीममध्ये. आणि इतकं खतरनाक बिल्डअप आणि इतका खतरनाक लोकेशन ह्या लेवलवरती गोष्ट नेऊन ठेवताना की माप नाही. 3 वर्ष झाले मित्रांनो, मुलं या गोष्टीसाठी लढताय, रात्रंदिवस प्रयत्न करताय या गोष्टी कशा होतील, ही गोष्ट कशी होईल. इतक्या अडचणी आल्या त्या गोष्टींना की माप नाही. आणि ती गोष्ट कोणती माहिती आहे का? बघायचं तुम्हाला. ही बघा, ही गोष्ट आहे ती. तर हे आमचं श्रीराम प्रभूंचं गावात एक मंदिर बनवायचं होतं. गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न सुरू केले होते तब्बल 3 वर्षांपूर्वी. तर आज ती गोष्ट आमच्या समोर उभी आहे. म्हणजे ही गोष्ट आहे ती. आणि आनंद या लेवल नाही ना की मापच नाही. डायरेक्ट एक नंबर विषय. सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तर हे संभाजी भिडे गुरुजींचं पोस्टर आहे. तर ते पण येत आहे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी, मंदिराच्या कार्यक्रमासाठी. संभाजी भिडे गुरुजी थेट सोनारीत येत आहे. म्हणजे कळतं आहे का तुम्हाला? नाशिकला येत आहेत मग सोनारीला येत आहे, किंवा सिन्नरला येत आहे मग सोनारीला येत आहे. भावना असा काही सीन नाही आहे. डायरेक्ट सोनारीच्या कार्यक्रमासाठी. म्हणजे कळतं आहे का? पोरांनी किती प्रयत्न केले आणि ती त्यांच्या नजरेस आले आणि ती म्हणते की आम्ही स्वतः येऊ शकतो. म्हणजे ही गोष्ट लई मोठी गोष्ट आहे मित्रांनो. भरपूर म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि चला आता आपण सगळ्यांना खाली जाऊन कामं करू. कसं आहे मंदिर? काय अडचण? हां. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले चेकआउट करा नाही का. सगळे माणसं आले इथं, लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळे कामं वगैरे सगळे सुरू झाले. सकाळी कचरा उचलायचं काम चालू आहे. आणि मी तुम्हाला मंदिराचा एक छोटासा टूर देऊन टाकतो नाही का. आम्ही हे चालण्यासाठी, प्रदक्षिणा घालण्यासाठी हा एक रॅम्प बनवला आहे. लाईटिंग माळा वगैरे, मंडप वगैरे, भगवा ध्वज मध्ये एकदम मंदिर एकदम स्वच्छ केलेलं आहे. आणि तुम्हाला हा टूर देणं भरपूर गरजेचं आहे. कारण की ह्या टूरनंतर आहे ना बाई, इथं एवढी गर्दी होणार आहे. आता तरी सध्या गर्दी कमी सकाळी, नंतर एवढी गर्दी होईल ना तुम्हाला इथं काहीच दाखवता येणार नाही. इथं DJ वगैरे, रथयात्रा, एकदम मोठा माहोल होऊन जाणार आहे नाही का. आणि आता आपण आपल्या मंदिरात जाऊ. इतकं मोठं मंदिर झालं आहे ना. आता इथं थोडा एको आवाज येईल, कारण मंदिरात आवाज थोडा घुमतो. हे थोडंसं बॅकग्राऊंड आहे. हे थोडं इथं आपले श्रीरामाची मूर्त, सीतामा जानकीची मूर्त राहणार आहे. आणि इथं आपली लक्ष्मणबाईची मूर्त आणि मारुतीची मूर्त पण आणलेली आहे. मारुतीची मूर्त लावायला लागते नाही का. आणि मुलं रात्री हे मंदिर 2 टाईम धुवून झालंय. सगळ्यात मस्त गोष्ट काय माहिती आहे का, सगळ्यांना असं वाटतंय की कार्यक्रमात काहीच चुकायला नको नाही का. तर रात्री आम्ही मंदिर आहे ना, हे रात्री 1 वाजेपर्यंत काम चालू होतं सगळ्या पोरांचं. 2दा मंदिर धुवून झालंय. इथं फुलं वगैरे सगळे आणून ठेवले. हे इकडं ड्रेनेज होल वगैरे, इकडं खिडक्या, या 2 खिडक्या आहे, दरवाजे मस्त एकदम सागाचीला दरवाजे बसवले. आणि रात्री 2 मंदिर 2 तुम्हाला बंधनं माझे शब्द एकदम अटकता येईल. आज आनंदाच्या याच्यात आहे ना, एकदम खतरनाक विषय होऊन राहिला. आणि हे मंदिर बघून घ्या पहिलं सगळं. फर्स्ट ऑफ ऑल सगळं चेकआउट करा. ठीक आहे. तर रात्री 2 वेळेस मंदिर धुवून झाले. आणि परत सकाळी माणसं येऊन राहिले, परत पण राहिले नाही, थोडंसं कमी काहीतरी अजून एकदा धुवून काढा. तर आताच तयार एकदम जंगी चालू आहे सगळ्यांच्या. माझ्या मागं पण भरपूर तयारी चालू आहे सगळ्यांच्या, एकदम मस्त. आणि थोड्याच वेळात आपली रथयात्रा सुरू होणार आहे. DJ वगैरे सगळे आले. इथं भाविकांची गर्दी पण सुरू झाली आहे पूजनासाठी. दर्शन जड झाले लोचन, एक दाद दर्शन.
ओले थकायचं नाही, सगळ्यांनी हात वर करायचे. बोल बघानी माता की डीजे विशाल एस आर गळ्यामध्ये माळे नोबती अंबाबाई बाले खेळती गळ्यामध्ये माळे नोबती अंबाबाई बाले खेळती जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं समझा राणा रामी नंबर 1 अहो देतो दादा, तुम्हाला सांगितलं ना मी देतो. ग्रामसेवक हो पण सुशेबी करा, देतो तुम्हाला सकाळी देतो तर मित्रांनो आता इथं सगळी मिरवणूक वगैरे कंप्लीट झाली. सगळ्यांनी जलस्नान घालून दिलंय आणि आता मूर्त्यांना आम्ही इथं पाण्यात ठेवलंय पातेल्यांमध्ये आणि सगळे इथं आता पाणी पिते. हा जार घेतलाय आम्ही सगळ्यांनी आणि आजची मिरवणूक कंप्लीट झाली आहे. चला भेटूया उद्या सगळे.